नमस्कार. सर्वप्रथम तर सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वाचं असं अपडेट समोर आलेले आहे. मी जे फॉर्म भरले होते त्याची पडताळणी सुरू झालेली आहे. लवकरच तुमचे आता पैसे येणार आहेत का नाही, कोणत्या महिन्याला पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत. जवळजवळ 50 लाख महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत. कशामुळे या योजनेचा लाभ त्यांना भेटणार नाही, ती चुका तुम्ही तर करत नाही ना, किंवा ती चूक तुम्ही तर केली नाही की त्यामुळे तुमचे देखील पुढचे पैसे आधीचे आले असतील तरी पुढचे येणार का नाही हे कन्फर्म नाही. त्याचबरोबर आता कोणत्या बँकेत खाते असले तरच तुम्हाला पैसे येणार आहेत आणि पोस्ट बँकेत जर खाते असले तर तुम्हाला पैसे येणार आहेत का नाहीत, कारण की भरपूर महिलांचे अकाउंट हे पोस्ट बँकेत आहे. तर बघा, जी काय बातमी आहे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातली मोठी बातमी घेऊन मी तुमच्यासाठी येत असतो. तर बघा, पहिला प्रश्न असा आहे की आतापर्यंत पैसे भेटले नाहीत, बहिणीचे राहिले थकीत हप्ते आहेत, त्याचबरोबर ज्यांना आणखी 1 रुपया देखील आला नाही त्याचं काय होणार आहे. आणि यातच आपण दुसरा एक प्रश्न असा घेणार आहोत की कशामुळे त्यांचे पैसे आले नाहीत आणि येणार आहेत का नाहीत. तर बघा, सांगायचं झालं तर निवडणुकीचा काळ होता, त्यामुळे जास्त लक्ष देण्यात आले नाही आणि त्याचमुळे ज्या महिला योजनेत बसत नव्हते त्यांना देखील पैसे आलेले आहेत भरपूर महिलांना, आणि ते सरकारच्या आता लक्षात आलं आहे. त्यामुळे आता फॉर्मची पडताळणी सुरू आहे. जरी तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर आता पैसे येणार आहेत का नक्की नाही, कारण ज्या महिलांना खरंच हे योजनेचा लाभ भेटा पाहिजे होता त्या महिला दूर राहिल्या आहेत, आणि ज्या सरकारी नोकरदार आहेत किंवा ज्यांना 4 चाकी गाड्या आहेत, आणि कारण की जे नियम होते त्या नियमात बसत नाहीत त्यांना देखील पैसे आले आहेत. तर आता सरकार पडताळणी चालू आहे की ज्या महिला खरंच योजनेत बसत आहेत त्यांनाच फक्त लाभ द्यायचा आहे, आणि ज्या योजनेत बसत नाहीत त्यांना योजनेतून बाहेर काढायला चालू आहे. तर पुढचा हप्ता तुम्हाला येणार आहे का नाही तुम्हाला समजलं पाहिजे, कारण की तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने जर या योजनेचा लाभ घेतला असला तर तुम्हाला आता पुढचा हप्ता येणार नाही, आणि ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांना हप्ता येणार आहे. तर त्या काय अटी आहेत तुम्हाला माहिती असतील की बाबा सरकारी नोकरी नसली पाहिजे, तुम्ही कुठले करधारक नसला पाहिजे, 2.5 लाखापेक्षा कमी तुमचे उत्पन्न असले पाहिजे. ह्या सर्व अटी जर असतील किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर तुम्हाला पैसे 100% येणार आहेत. या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. आणि या योजनेतून बाहेर कोण निघणार आहे, तर ज्या या अटी आहेत त्या अटी जर तुमच्यात बसत नसल्या, या अटी तुम्ही बसत नसाल तर त्या महिला जरी आधी पैसे आले असतील तरी देखील आता बाहेर निघणार आहेत. आता कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये भेटणार ते आपण पाहू. तर बघा, ज्या महिलांना आधी सर्व पैसे भेटले आहेत 5 हप्त्याचे 7,500 रुपये भेटले असतील तर त्यांना आता 2100 हप्त्याचे आणि पुढच्या हप्त्याचे 2100 असे मिळून तुम्हाला आता 4,200 रुपये येणार आहेत. आणि ज्यांना आधीचे पैसे आले नसतील त्यांना 3,000 + 3,000 असे 6,000 रुपये, अधिक पण दुसऱ्या हप्त्याचे असे 7,500, 4 हप्त्याचे 6,000 रुपये आणि पुढचे 1,500 असे तुम्हाला आधीचे जे आहेत 1,500 वाटप झाले ते 1,500 रुपये येणार आहेत. आणि आता पुढचा जो हप्ता वाटप होणार आहे तो 2100 अधिक 2100 येणार आहे. ज्यांना 1 रुपया देखील आला नसेल त्यांच्यासाठी आहे हे. आणि 2,500 अन्नपूर्णा योजनेचे आहे. ज्यांना अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती नसेल त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये सांगतो की तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर सरकार मोफत देत आहे, त्याचे 2,500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही फक्त ज्या महिलेला लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत आहेत त्या महिलेच्या नावावर तुमचे गॅस कनेक्शन असले पाहिजे. जर पुरुषांच्या नावावर असेल तर ते तुम्ही त्या महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे, तर तुम्हाला या योजनेचा देखील फायदा होऊ शकतो. 2,500 देखील एक्स्ट्रा भेटू शकतात 100%. तर आता पाहू ते कोणते जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यात लाडक्या बहिणीसाठी जे पैसे आले आहेत ते कमी आले आहेत, आणि सर्वात आधी त्या जिल्ह्यात आता पैसे येणार आहेत. तर बघा, जे आहे पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जो भाग आहे, धुळे असेल, जळगाव असेल, तर ह्या भागात भरपूर कमी महिलांना पैसे आले आहेत. जवळजवळ 75% महिलांना पैसे आले नाहीत. तर त्यांना देखील आता सर्वात आधी पैसे येणार आहेत. ज्यांना आधी पैसे आले नसतील, जर डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्हाला सर्वात आधी पैसे येणार आहेत. काही टेन्शन घ्यायचं नाही, बाकीकडे देखील पैसे येणार आहेत, पण आधी ह्या जिल्ह्यांना पैसे येणार आहेत कारण की भरपूर महिला अशा आहेत त्या राहिलेल्या आहेत. बाकीकडे देखील पैसे वाटप लवकरच सुरू होणार आहे. फक्त एक अट आहे, अट बी म्हणता येणार नाही, कारण की ही असं जे कंपल्सरीच आहे की आधार कार्ड लिंक असले पाहिजे, त्याचबरोबर तुमच्या बँक अकाउंटला तुमचा नंबर लिंक पाहिजे आणि तुमचं बँक अकाउंट चालू असलं पाहिजे. जर भरपूर दिवसापासून जे अकाउंट बंद असेल तर त्या अकाउंटवर पैसे येत नाहीत. अकाउंट चालू आहे का नाही एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. जर अकाउंट चालू असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत.
तर बघा ही फक्त अफवा आहे की जर तुमचे पोस्ट बँकेत अकाउंट असेल तर पैसे येणार नाहीत असं तसं. तर या अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर व्हिडिओ या या क- असे बनले आहेत की जर तुमचे या अकाउंट असेल तर पैसे भेटणार नाहीत असं तसं. तर तसं काय नाही. उलट लाडक्या बहीण योजनेसाठी तर खास हे अकाउंट चालू करण्यात आहे. पोस्टाचे अकाउंट जे आहे ते चालू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर जे पाहत असाल त्यापैकी कुठल्या जरी बँकेत तुमचं अकाउंट असेल, SBI बँक ऑफ बडोदा, कोटक, इंडस बँक, ॲक्सिस बँक, कोणत्या जरी बँकेत तुमचं अकाउंट असेल तर पैसे येणार आहेत. उलट पोस्ट बँकेत तर सर्वात आधी पैसे येणार आहेत आणि बाकीचे देखील येणार आहेत. फक्त 2 अटी आहेत की तुमचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे, त्याला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, आधार कार्ड लिंक पाहिजे. सर्व डॉक्युमेंट ओके असतील तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. जर आणखी काय तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला किती पैसे जमा झाले ते देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे. धन्यवाद.